कशाला पाहिजे प्रश्न? काय झालं? प्रश्न नको विचारू. काय विचारतोय? ते साला विचारतोय तर नीट बोलत पण नाही आणि जर शिव्या दिल्या तर मग तुम्हाला बरोबर. अरे गरम चाय की प्याली हो, कोई मुझको पिलाने वाली हो. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण सिंधुळा ट्रेक करून आता निघालो आहे हरिश्चंद्र किल्ल्याकडे. सिंधुळा किल्ल्याचा व्लॉग पाहिला नसेल तर नक्की पहा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. हरिश्चंद्रगड हा ठाणे, पुणे व अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर व माळशेज घाटाच्या डावीकडे आहे. हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील असून ह्या किल्ल्याची उंची 4000 फूट आहे. तर ह्या किल्ल्यावर जायला सर्वात सोपी वाट ही पाचनेई आहे. पण आपण आज जाणार आहे खिरेश्वर मार्गे. जुन्नर तालुका व पुणे जिल्ह्यातून ह्या वाटेने आपल्याला गडावर येता येते. पुण्याहून आळेफाटा मार्गे अथवा कल्याण, मुरबाड, माळशेज मार्गे खुबी फाटावर उतरता येते. धरणावरून चालत गेल्यावर 5 किलोमीटर अंतरावर खिरेश्वर हे बेस विलेज लागतं. तर इथून आपल्याला टोलार खिंडीतून वरती आपल्याला गडावर जाता येते. जय महाराष्ट्र मित्रांनो, आता जस्ट आपण तुम्ही पाहत असाल तर 4:15 वाजलेले आहेत आणि आपण हरिश्चंद्रच्या पायथ्याशी आहोत. जस्ट आपण आता श्रीपुढे गेलेला आहे. हा यश आपल्यासोबत आहे आणि आपण सध्या तरी हरिश्चंद्रच्या वाटेवरती आहोत. मिनिमम हरिश्चंद्रला आता आम्हाला कमीत कमी 3.5 ते 4 तास लागतील. तर आम्ही संध्याकाळी 8 वाजेपर्यंत मे बी पोचू. जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही सकाळी लवकर येऊन लवकर जाऊ शकता. तर आम्ही आता स्टेसाठी आलो आहोत, त्यासाठी आम्ही उशिरा आलो आहोत. अरे थांब ना, हे थांब ना. किती दिवस झालं बनवता? हां, बरेच 4-5 वर्ष, 5-7 वर्ष. मग आता जास्त पब्लिक येते की पावसाळ्यात वगैरे? पावसाळ्यात नाही एवढे राहत, जास्त राहतं का नाही. हां हां, हिवाळ्यात भरपूर राहत. हिवाळ्यात जास्त राहतात पण इकडे खालीच राहतात, वरती कमी येतात धबधब्यावरती. खिरेश्वर गावातून आपण वरती आल्यानंतर खिंडीत येऊन पोचतो. ह्या खिंडीतून समोर गेल्यानंतर 3 किलोमीटर अंतरावर कोथळे गाव हे लागते आणि खिंडीतून डावीकडे वाट घेतल्यानंतर आपल्याला ही वाट आपल्याला गडावर घेऊन जाते. तर या खिंडीला टोलार खिंड असे म्हणतात. टोलार खिंडीतून वरती आल्यानंतर आपल्याला रेलिंग्सचा पॅच लागतो. सूर्यही मावळतोय. 6 वाजतील आता थोड्या वेळात. देखो गाइस, जैसे कि आप देख सकते हो, ऐसी परिस्थिति में आपके पास कुछ खाने को नहीं होता तो आप इसे खा सकते हो. इसका खाली आपको सिर अलग करना है. टोलर खिंडीतनं वरती आल्यानंतर पहिली झोपडी सोडून परत तुम्ही वरती आला पहिल्या झोपडीच्या राईट साईडने तुम्हाला दुसरी झोपडी लागेल. त्या झोपडीच्या इथून लेफ्ट घ्यायचं आहे. तर राईटने जाऊ शकता पण 60 टेकडे आहेत. तर इकडून लेफ्ट घ्यायचं आहे. तर इकडून एक अर्धा-पाऊण तासात तुम्ही पोचाल मंदिराकडे. तर झोपडीपासून लेफ्ट घेतला आहे. अजून चालतंय, 15 मिनिट झाले, 6:30 झालेत अंधार पडायला. आता 20 मिनिटात अंधार पडेल. माझं मंदिर आलेलं नाही आहे. आधी सिंधुळा गेला, त्यानंतर खुबी फाट्यावरून खिरेश्वर मार्गे आपण वरती आलो टोलार खिंडपर्यंत. तिथून वरती लेफ्ट घेतल्यानंतर खिरेश्वरच्या वाटेने आपण वरती आलोय. पण अजून आपण मंदिरापर्यंत पोहोचलो नाही. अंधार पडायच्या आत पोहोचावं लागेल. इकडून समोर आल्यावर आपल्याला एक झोपडी लागते. तर इथं झाडाला बोर्ड आहे, हरिश्चंद्रगड मंदिर 2 किलोमीटर. तर अंधार पडेल तिथं पोचोस तोपर्यंत. अक्षरशः हालत खराब झालेली सिंधुळा गेल्यामुळे उन्हाने फुल एक्सिस्टेड आहे. हां, तर तुम्ही अवस्था पाहू शकता कशी झालेली आहे. हा तुम्हाला दिसत असेल बालेकिल्ला हरिश्चंद्रगडाचा. तर आता आपण चाललो आहे हरिश्चंद्र गडाच्या मंदिराकडे. 2 किलोमीटर दाखवते तिथून, तरी अर्ध्या तासात कव्हर करायचं बा.
ट्राय करू आपण. तर पाहूया आता किती वेळात जातोय. प्रश्न पाण्याचा आहे फक्त. पाणी असतं तर आपण खाली पण तिकडं कॅम्प केला असता. त्याच्यानंतर ना सकाळी उद्या फिरलो असतो. बालेकिल्ला, तारामती शिखर, कोकणकडा आणि हरिश्चंद्रचं मंदिर. तर पाणी नाही त्यामुळे आता आपल्याला मंदिरापर्यंत पोहोचायचं आहे. कुठल्या पण परिस्थितीत पोचलो की आपण जेवायची टेंट लावून तयारी करू सगळी. कारण आता अंधार पडायला एक हार्डली 20 मिनिटं राहिलेले असतील. अंधार तर झालेलंच आहे ऑलरेडी. अथक प्रयत्नानंतर 4-4.5 तास झाले आम्ही चालत होतो. 7:15 वाजलेत आणि आम्ही वरती आलो. आणि योगायोग इतका चांगला आहे की आज पौर्णिमा आहे, त्याच्यामुळं थोडंसं दिसतंय आम्हाला तरी. तुम्ही पाहू शकता श्री टेंट लावतोय. तर आता आपण पोहोचलो हरिश्चंद्र गडावर. पुढे मंदिर आहे. तर आपण पिण्याचं पाणी वगैरे घेऊन आलो तिथून. इथं आपण टेंट लावलेला आहे. तर इथं दिसत असेल तुम्हाला. आणि इथं आपण मॅगी बनवतोय आता. आणि हे आता बनवत आहेत भेळ. तर कांदा वगैरे कापतात आहे. तर भेळीचं कॉन्ट्रॅक्ट दिलेले महेश आणि अक्षयकडं. राईसचा आचार्य आपला यश देशपांडे. काय ध्यान लावले काय? त्याच्यानंतर मॅगी मी बनवतो. गॅस केवढा फास्ट आहे. अजून कर की मोठा. अजून मोठा करू शकतो. हा अरे असं कधी पण. इकडं अलीकडं बंद करते. आता आपले मॅगी वगैरे झालेले. भेळ आणि मॅगी खातोय आपण. तर सगळे मॅगीचा आस्वाद घेतात आहे. इकडं महेश पण आहे. मागे टेंट लावलेत आपण. आज आहे होळीचा दिवस आणि गडावर राहणारे लोक ही होळी साजरी करतात आहे. तर आपण मॅगी खातोय त्यामुळे आपल्याला तिकडं त्याचं काही जाता आलं नाही. तर आपण इथूनच पाहतोय. मस्तपैकी आपलं जेवण वगैरे झालेलं आहे. आता आज तसंही पौर्णिमा आहे. हरिश्चंद्रगडावरती मंदिर आहे. तर तिथे आम्ही चाललेलो आहे पाणी घ्यायला. ते सगळे आपण पाहणार आहोत. फुल मून. हा इकडे तूच जा मग. आता 10 वाजलेत. आता कोणच नाही आहे. प्यायचं पाणी आहे. आत्ता वाजले सकाळचे 6. इथे आपल्या बॅक साईडला टेंट आहेत. इथं तर सगळे उठतात आहे. आता ब्रश करायचा आहे. बघा तुम्ही बघू शकता व्ह्यू. बापरे फुल मून आहे आज. म्हणजे काल रात्री पौर्णिमा होती. तर मस्तपैकी गाडावर उजेड वगैरे होता. हा पूर्ण व्ह्यू दिसतोय. तर ब्रश वगैरे करायचं, मॅगी वगैरे खाऊन घ्यायचं. इथं आपण टेंट लावलेत. तर मस्त झोप झाली. एक पण समंदर भाग आहे बाहर आ गया. तो यहाँ पे हमारा पूरा सामान है. ये अपना रक्सैक. ओ जिंदा हो का भाई साहब? ओ भाई साहब. यश परत मला वाटत नाही. तर आता ब्रश वगैरे करू, मस्त वगैरे मजा करू, पोहे मॅगी वगैरे खाऊ, मग फिरू मस्त पैकी आपण गड. आपको इस कोलगेट को देख के बचपन की याद आ गई की नहीं? तर आपला दुसरा दिवस आहे हरिश्चंद्रगडावरचा. तर हा तुम्हाला हा डोंगर वगैरे दिसत असेल. पूर्ण जंगलातनं चालत चालत मंदिराकडे आलो आपण. मग मंदिराकडनं पाणी वगैरे सगळं मंदिरातनं पाणी वगैरे घेतलं आपण, पाणी पिण्याचं वगैरे. त्यानंतर मी इथे टेंट लावले, पाहू शकता तुम्ही. आणि त्याच्यानंतर मग आपण खायचं प्यायचं सगळं इंतजाम केला. मॅगी वगैरे बनवून खाल्ली. आता पण मॅगी बनवणार आहे. 2 माकडं कशी चालले. आमची प्रो माणसं गावाकडची. कशाला पाहिजे ब्रश?
ब्रश वगैरे करून झाला तर मॅगी बनवू आपण मस्तपैकी आणि किल्ला एक्सप्लोर करू. तर इथं खाली मंदिर आहे, मंदिर पाहूया. त्याच्यानंतर मागचे केव्ज पाहू. त्याच्यानंतर पुढं मग कोकण कडा 1 किलोमीटरवर. आणि आपण आलो होतो खिरेश्वरच्या वाटेने. तर तिथं आपण गाडी लावली खिरेश्वरला. खिरेश्वरपासून जवळजवळ 11-12 किलोमीटरचा ट्रेक पडतो हा. अजून इकडं कोकण कडा बघायला जायचं आहे. तारामती पीक आहे ह्या साईडला. आणि पलीकडं जाताना आपल्याला बालेकिल्ला लागतो. तर आपण जेवढं पॉसिबल होईल तेवढं कवर करू. बाकीचं टाईम राहिला तर बघूया, कारण आता आपल्याला एवढं सगळं कवर करून पुण्याला पण जायचं आहे. सगळे थकलेले आहेत. काल सिंधोळा पण केला. सिंधोळ्यानंतर आपण हरिश्चंद्राला आलो. सगळे म्हणजे आराम तर झालेला आहे. उद्या सुट्टी नाही ऑफिसला, त्यामुळे लवकर जावं लागेल. इथून येते 5 नईची वाट आणि आपण आलोय ते हा डोंगराच्या पलीकडून. मॅगी बनवणार आहे. स्टोव चालू करू. हे ह्याच्यात घुसवायचं आहे. इथं खाचे दिलेले आहेत. तर हे अडकवायचं. राईट का लेफ्ट ते सांग. आणि थोडंसं दाबायचं आणि राईटला फिरवायचं. ओके, झाला. आपला चुला हो गया हे रेडी. आता बनवतोय आपण मॅगी. महेश आपला मसाला टाकायचं काम करतो. आपली तर मॅगी चालू आहे. स्टोव शेकायला येऊन बसलाय का तिकडे? ती बघा काय करते. मॅगी मॅगी मॅगी. सांडशे बघा, आमचे पेपरचे सांडशे मस्त बनवले. माया असं पूर्णवाणी का बसला तू? अरे मग काय करू भाई, ते बसायला जागा आहे. तर आपला ब्रेकफास्ट रेडी झालाय. मॅगी. तर मस्त बघा आता आपण मॅगी खाऊ, आस्वाद घेऊ. तर आता आपण सगळे पॅकिंग केले, टेंट वगैरे पॅक केलेत. आता आपण मंदिर पाहूया. पाण्याच्या बाटल्या फुल करून त्यानंतर जाऊया कोकण कड्या. तर इथं आपली रक्षा बंद आपण सगळ्यांची पॅकिंग काढली. तर आपण इथे टेंट लावले होते. तर आता आपण आवरले, सगळं रेडी झालेलं आहे. हाय का नाही गाईज? गाईज इधर देखो ना गाईज. तर सगळे रेडी झालेले आहेत. तर आता आपण जाऊ मंदिराकडे. आपण तिथे खाली मंदिर दिसते, तिथं थोडं पुढे. तर मग आपण तिथं जाऊ, मंदिर पाहू, मागच्या लेण्या पाहू आणि त्याच्यानंतर पुढं कोकण कड्याला जाऊ. तर ह्या साईडने आलं तर खिरेश्वरच्या वाटेने येतं. तर झोपडीपासून लेफ्ट घेतलं तर जरा अंतर कमी पडतं, तासाभरात तुम्ही पोहोचता. आणि ह्या साईडने गेलं तर तुम्हाला खूप टाइम लागतो. जवळजवळ 60 टेकडे त्या पार करून यावं लागतं. तर आपण 3 वर्षापासून ट्रेकचा प्लॅन करत होतो हरिश्चंद्राचा. त्याच्यानंतर ना जवळपास आपले 25-30 किल्ले झाले, तरी पण हरिश्चंद्र झाला. ह्यावेळेस कसं पण करून अटेम्प्ट केलाच, प्लॅन सक्सेसफुल. आणि त्याच्यामध्ये जे 2 वर्षापासून टांग देत होतं ते पण इन्क्लूड झाले. महेश बाबू आणि न्यू बिगिनर वाला ह्यो एक नाही पण इलेक्ट्रोलाइटची पावडर चाटू वर चढलाय. आता वाजलेले 8. तर आता मंदिरापाशी आहे, आपण चहा पिणार आहे. तर इथं असे हॉटेल्स आहेत. तर इथं स्टेची पण आहे, पण तुम्हाला आधी बुकिंग करावं लागेल. स्वतःचे टेंट असते, तुम्ही इथं कुठेतरी लावू शकता. तर आम्ही त्या मागच्या पलीकडच्या दुकानाच्या समोर लावला होता. तर आता आपण मंदिर वगैरे इकडे पाहूया आणि मग पुढे जाऊ कोकण कड्याकडे. बाबा भैया बघ की बिस्किट पुढे फेकते. फेकलं नाही तू 2 कशाला फोडले? बिस्किट घ्यायला माझ्याकडून. आता म्हणते मी नाही खाणार. आता मला 2-3च पाहिजे म्हणजे. एका बिस्किटावरनं भांडणं चालली त्यांची. बिस्किट जास्त आहे, खात नाही, त्याच्यावरनं भांडणं चाललं. आ जाओ आप भी बिस्किट खाने आ जाओ. असं काय रागाने फक्त. हो घ्या ना. बिस्किट पार्ले जी गरम चाय की प्याली हो, कोई मुझको पिलाने वाली हो, चाहे गोरी हो या काली हो, सीने से लगाने वाली हो, चाहे हम दोनों
तर आपल्याला इथं काही शेळ्या पाहायला भेटतात आणि समोर हरिश्चंद्राचं मंदिर आहे. गडाला 2-4 हजार वर्षांपूर्वीची पौराणिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. 3,500हून प्राचीन असलेला हा गड आहे. गडाचा उल्लेख हा प्राचीन अग्निपुराणात व मत्स्यपुराणातही आढळतो. आदिवासी कोळी समाजाकडून हा किल्ला मोगलांनी घेतला होता. त्यानंतर हा किल्ला मराठ्यांनी 1748 मध्ये जिंकून घेतला व या किल्ल्याची किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली होती. तर इथं नंदी वगैरे पाहायला भेटतात, पण ते भग्न अवस्थेत आहे. त्या झाडाच्या बॅक साईडने त्या हरिश्चंद्राच्या मंदिराच्या पुढे आलं की आपल्याला हे मेन मंदिर तिथं गडावरचं दिसतं. महादेवाच्या मेन मंदिराच्या समोर आपल्याला हे पाण्याचं कुंड पाहायला भेटतं. तर याला पुष्करणी असे म्हणतात. तर ह्यामध्ये आता आपल्याला मूर्त्या पाहायला मिळत नाहीत. पुष्करणीच्या डाव्या साईडला आपल्याला एक महादेवाचं मंदिर पाहायला भेटतं. तर ते आता सध्या भग्न अवस्थेत आहे. पुढे आल्यानंतर ना ह्याच्या साईडला आपलं मेन मंदिर आहे. ते एक शिवलिंग पाहायला भेटते. तर हे आपल्याला महादेवाच्या मंदिराच्या जस्ट अपोजिट आपल्याला अजून एक मंदिर पाहायला भेटतं. तर आय थिंक हे हनुमानाचं मंदिर असावं. ही प्राचीन भारतात प्रचलित असलेल्या दगडांमधून शिल्प कोरण्याचे उत्कृष्ट कलेचे अद्भुत उदाहरण आहे. हे पायथ्यापासून सुमारे 16 मीटर उंच आहे. या मंदिराभोवती काही गुहा आणि प्राचीन पाण्याच्या टाक्या आहेत. मंदिराचा वरचा भाग हे हेमाडपंथी शिल्पकलेचा एक उत्तम नमुना आहे. आतमध्ये आलं, मंदिरात प्रवेश केला की राईट साईडला एक शिवलिंग पाहायला भेटतं मंदिरामध्ये. हे मेन मंदिर आहे. त्याच्यानंतर मंदिराच्या डाव्या साईडने आलं की आपल्याला इथं पण एक छोटं मंदिर पाहायला भेटतं. तर ह्या मंदिराच्या आजूबाजूला सगळे मंदिरच आहेत, पण ह्या मंदिरामध्ये आत्ता सध्या तर काही नाही आहे. तुम्ही पाहू शकता सिद्ध मंदिर महाविष्णू म्हणून. तर तुम्ही हे बघू शकता, पूर्ण काफ केलेले दगडांमध्ये. तर हे एक दगडा कातळात कोरलेलं गर्भगृह आहे. हे सगळं कातळात कोरलेलंच आहे मंदिर. इथं आपल्याला मेन मंदिरच्या साईडला गणपतीची मूर्ती पाहायला भेटते. त्याचबरोबर आपण पुढं आलो की आपल्याला इथं अजून एक शिवपिंड पाहायला भेटते. तर आता सध्या तुटलेल्या अवस्थेमध्ये आहे. साईडला इथं पाण्याचा टाका आहे. तर तुम्हाला मासा दिसत असेल, तर पाण्यामध्ये खूप मोठे मासे पण आहेत आणि पाणी पिण्यायोग्य आहे. बिस्लरीच्या बाटलीपेक्षा पण मस्त पाणी लागते. त्याच्या साईडला आलं तर अजून एक मंदिर आहे. तर हे मंदिर विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे.
इथून बाहेर आलो की परत इथे एक पाण्याचं टाक आहे, क्रिस्टल क्लिअर पाण्याचं टाक आहे, एकदम तळ दिसतंय पाण्यात. तर रात्री आपण पाणी इथूनच नेलं होतं स्वयंपाक बनवायला. त्याच्या साईडला आलं. मंदिराच्या मागे असणाऱ्या गुहेमध्ये एक चौतारा आहे. यावर मोठी शिळा ठेवलेली आहे. या खोलीत चांगदेव ऋषींनी 1400 वर्ष तप केले असे स्थानिक गावकरी सांगतात. याच गुहेमध्ये असणाऱ्या एका शेजारच्या खोलीमध्ये आपल्याला ज्या पुष्करणीमधली खाली मंदिर आहेत तिथल्या मूर्त्या पाहायला भेटतात. तर आपल्याला दुसरं पाण्याचं टाकं पाहायला भेटतं. ह्याच पाण्याच्या टाक्याला अजून एक रस्ता आहे जो की इकडून आहे, जे पूर्वीच्या काळी तुम्हाला ह्याच्यावर डिझाईन दिसत असेल. तर ही डिझाईन अशी एवढ्या मोठ्या खांबाची. तर हे जे तुम्हाला दिसते ना, तर हे लेथ मशीनवर बनतं आणि हे त्या काळाचं आहे. तर तुम्हीच विचार करू शकता त्यावेळेस त्यांनी कसं बनवलं असेल. तर असं भरपूर काही आहे पाहायला. समोर आपल्याला महादेवाची शिवपिंड पाहायला भेटते. त्या साईडला पण नंदी आहे. त्याच्यानंतर ना त्याच अपोजिट साईडला पण एक नंदी आहे. तर मला इथं असं पूर्ण पाहायला भेटतं. पूर्ण कातळात हे कार्व केलेलं आहे. तर इथं मूर्त्या वगैरे तुम्हाला सगळं दिसत असेल. इतकी बारीक डिझाईन अशी ह्यांनी कातळात कोरलेली आहे. मंदिरापासून खाली पाचण्याच्या वाटेलाच आपल्याला केदारेश्वराची केव पाहायला भेटते. आत्ता सध्या ह्यातील 3 खांब पडलेले आहेत. तर एकच पिलर बाकी आहे आणि त्याला पण तडा गेलेला आहे. आपण ही केदारेश्वर केव पाहिली, जे मंदिर आहे ते कातळात कोरलेलं. त्यानंतर ना आपण आता जाणार आहे तारामती पीकला. वन ऑफ द हायेस्ट पीक ऑफ महाराष्ट्र. आता तारामती पीकवर जाऊ, तिथून कोकण काढायला उतरूया आपण, मग आपण रिटर्न जाऊया. तर आता आपण जाणार आहे मंदिर आणि केदारेश्वर केव पाहिली. तर आता आपण चाललो आहे तारामती शिखरावर आणि तिथून पुढं आपण उतरणार आहे कोकण काढायला. आणि त्याच्यानंतर ना मग आपण रिटर्न खिरेश्वरच्या मार्गाने उतरू. तर बालेकिल्ला आपण नेक्स्ट टाईमसाठी ठेवणार आहेत. तर काहीतरी गोष्टी मागं सोडाव्यात, कारण रिटर्न यायला आपल्याला काहीतरी निमित्त राहतं. मग तर बालेकिल्ला आपण पुढच्या टायमिंगला करणार आहे. जर दिसतं तुम्हाला खाली, त्याच्या अलीकडं तारामती शिखर म्हणून बोर्ड आहे. तर इथून पायवाट वरती जाते. आता आपण चढलोय अर्धी वाट. तर अजून मागं तुम्हाला दिसत असेल तारामती शिखर. अजून एवढा पॅक चढायचा आहे. आमच्यासोबत हा लंगड्या पण आहे, दिसत असेल तुम्हाला लंगड्या. जेवढी उन्हात उभा राहतो डिहायड्रेट होणार. तर चला आता वरती जाऊया. तुम्हाला दिसत असेल हे तारामती शिखर आहे. तर हे तुम्हाला मंदिर दिसत असेल खाली. तर ह्या मंदिरापासून आपण आलो. ह्या साईडला हॉटेल दिसते तिथं आपल्याला, हे वालं. ते मुलं चाललेले आहेत, तिथून वरती यायला रूट आहे. तर आपण ह्या डोंगरामधून चढत आलो वरती. तर ह्या पठारावर येऊन पोचतो. तुम्हाला पायवाट दिसत असेल, त्या पायवाट्याने परत वर चढलं की आपण तारामती शिखरावर येतो. तर अजून थोडंसं पॅच बाकी आहे, एवढाच आपण वरती पोचलेला. तारामती शिखरावरनं हा बालेकिल्ला दिसतोय. तर बालेकिल्ल्याची तटबंदी थोडीफार दिसते आपल्याला. तर त्याच्याच साईडने आपण आलोय. तर आपल्याला जाताना परत त्याच साईडने यायचं आहे, ह्या साईडने, ह्या डोंगरांमधनं खिरेश्वरच्या वाट्याला.
तर ती तुम्हाला पलीकडच्या डोंगरातली घड दिसत असेल तर तिकडून खिरेश्वरची वाट येते. तर सगळ्यात लॉंग रूट आहे, 11-12 किलोमीटरचा रूट पडतो हा खिरेश्वरच्या वाटेने. तर खिरेश्वरच्या वाटेने आल्यावर तो तोलारखिंड लागते, तिथून लेफ्ट घेतलं की वरती चढता येतं. कमी चालायचं असेल तर तुम्हाला इकडून यावं लागेल पाचनाईच्या वाटेने. 2 डोंगराच्या मधोमधी ही पाचनाईची वाट आहे, ते डायरेक्ट मंदिराच्या इथे येते. काय झालं, काय विचारतंय? साला विचारतोय तर नीट बोलत पण नाही आणि जर शिव्या दिल्या तर मग तुम्हाला बरोबर. अरे तुम्ही विचारतो कुठल्या साईडला लावली आहे, आम्हाला पण नाही माहिती भावा, आम्ही काय रोबोट आहेत काय? कुठली साईड आता कुठून सांगू? आता मग तू मगाशी ती साईड का बोलला? मग कुठली साईड? ती साईड असं बोलला, बॅक साईड. ही साईड, याच्या बॅक साईड, जिकडून आपण 11 किलोमीटर चालून आलो. हा बाले किल्ला आहे बघ, हा बाले किल्ला आहे ना, आपण याच्या आतून आलो. ही खिंड दिसते बघ, हे डोंगरात ना आलोय आपण वही चालत या खालच्या. मग असं सरळ सरळ तो उंच बाले किल्ला दिसतोय ना, त्याच्या साईडने जायचंय आपल्याला. कानून का हवाले करतो अपने आपको कानून के हवाले करतो रे बाबा, कानून का हवाले करतो. तर आपण पोहोचलो आता हायस्ट पीक वर, तारामती शिखरावर. ठीक आहे बाबा, मी आता ठीक आहे. ओके 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 बाबा. कुठून आलास? तारामती शिखरावर आलेलो आहे आपण. तर इथं भावाचं दुकान पण आहे लिंबू पाण्याचं. तर आता आपल्याला इथे एक शिवलिंग पाहायला भेटते. मध्ये एवढं दिसत नाही, काल आपण केलेला सिंधुळा किल्ला हा. त्याच्याच बॅक साईडला बघितलंय तर पुसट हा दिसतोय हडसर. तारामती शिखर हे पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर आहे. उंची साधारण 4850 फूट इतकी आहे. यावरून कोकण प्रदेश आपल्याला पाहता येतो. तर आपल्याला आता तिथं जायचंय, तर तिथं कोकण कडा आहे. आला आपण तारामती पीकवरून आपण ह्या कोकण कड्यापाशी जाणार आहे इथल्या. तर इथून बघा एवढीशीच वाट आहे, खाली बघा जंगल. तर आपल्याला इथं कोकण कडा दिसतोय इथे, तर आपल्याला तिथं जायचंय. आता आपण इकडून खाली आलो, तर वरनं आलं ना इथं जिना आहे. तर ह्याच्यानंतर खाली गेल्यावर अजून एक जिना लागेल आपल्याला. तर लोखंडी पायऱ्या केलेल्या आहेत खाली उतरण्यासाठी. तर अजून थोडासा कोकण कडा लांब आहे, 1/2 किलोमीटर बाकी असून अजून. तर आता जंगलातली वाट चालू झाली, नंतर परत पटरी ओपनवाली वाट लागते. तर इथून तुम्हाला मोकळं दिसत असेल खाली. दुसरा जिना लागतो खाली जायला, हा तो आहे कोकण कडा. तर इथून आपल्याला लोखंडी शिडी दिसते खाली, तर इथून खाली जायचे. तर आता आपण उतरलोय बऱ्यापैकी खाली. तर आपण थोडी आता क्षणभर विश्रांती घेतोय, खूप दमलोय, ऊन वाढलेलं आहे, उन्हाचा पारा. पण काल आपण जवळजवळ सिंधुळा गेला, हरिश्चंद्रवरच आपण 16 किलोमीटर चाललोय. परत आज 3.5 किलोमीटर, त्याच्यात परत 16 किलोमीटर उतरायचं खिरेश्वरच्या वाटेने आणि मग घरी जायचं. तसं कालच्या दिवसात टोटल बघितलं ना, इथलं 16 किलोमीटर खिरेश्वरपासून कोकण कड्यापर्यंत. आणि आपण सिंधुळा केलता तर ते नाही म्हणलं तरी 12 किलोमीटर असेल. 16 26 27 28 किलोमीटर कालच्या एका दिवसात चाललोय आपण. आता कोकण कडा करायचा, परत मंदिरापाशी जायचं. मंदिरापर्यंत गेलं परत मग आपण पाणी वगैरे पिऊन थोडासा आराम करू, 1 अर्धा तास, आणि तिथून निघू. आणि मग आपण खालच्या वाटेला निघूया. तर आता आपण तारामती शिखर बघितलं, डिसेंड केलं तारामती शिखर, आणि चाललोय कोकण कड्याच्या साईडने. तिकडून चढताना मंदिरापासून वर चढलो होतो. आता इकडून उतरायचं, कोकण कडा पाहायचा आणि डायरेक्ट खालूनच मंदिराकडे वाटे. तर मध्ये आधी झाड काही नाही आहे,
ते वरचं जंगल होतं तेवढंच सावली होती. तर पाणी आता थोडंसं बाकी आहे. गडाच्या पश्चिमेला असलेला कोकण कडा किल्ल्याचे सर्वात मोठे आकर्षण आहे. 3000 फूट खाली कोसळणारा मध्यभागी 75 फूट अंतर्वक्र आहे. येथून कल्याणपर्यंत आपल्याला प्रदेश दिसतो. तर आपण 1.5 किलोमीटर चालत आल्यानंतर ना परत आलोय मंदिरापाशी. हॉटेल दिसत असतील हे वाले, इथं आपण स्टे केला. त्याच्यानंतर ना ह्या 2 हॉटेलच्या मधनं तारामती शिखराला गेलो होतो. जे इथं वर, इथून वरून आपण ह्या रूटने स्ट्रेट उतरून डायरेक्ट कोकण काढायला उतरलो. तिकडून 1.5 किलोमीटरची वाट आहे आणि तिकडून परत आपण रिटर्न तर कोकण काढायला आहे. इथून रिटर्न आलेलो आहे. तर आता आपण इथं आराम करतोय, त्याचबरोबर भेळ पण खातोय. आणि आता इथं खाली जायचं, बाटल्या भरायच्या, पाणी फुल करायचं, नॉनस्टॉप खाली उतरायला चालू करायचं. आता आपण आलो आहे त्या मंदिरापाशी. इथं पण एक पाण्याचं टाकं पाहायला भेटतंय. पाणी आहे त्यामध्ये पण घाण आहे. इथे एक आपल्याला शिवलिंग पाहायला भेटते, त्याच्या साईडला तुटलेला आहे. पण खाली हे गोवा केव्स. तर इथं माणसं पण आहेत. तिथं पण एक दुसरी. इथं पण एक मंदिर आहे आपल्याला. शिवपिंड पाहायला भेटते. तर सगळीकडे असे अवशेष पाहायला भेटतात. हे पण बघा, पिलरचंच एक हे स्ट्रक्चर. तर त्याच्यावर पण कोरीव केलेलं आहे. ह्यात पण चॅनल्स आहेत असे फिटिंगसाठी. एका मनीचं असू शकतं. तर इथं खूप सारे आहेत पडलेले आहेत. हे मंदिराच्या खालून रस्ता पण आहे, म्हणजे पाणी जाण्यासाठी. पुलाच्या खालून एक ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो. यालाच मंगळगंगेचा उगम म्हणतात. पुढे ही पाचणे गावात वाहत जाते. आणि इथं तुम्हाला पाणीचं टाकं दिसतंय, पिण्यायोग्य पाणी एकदम. तर इथं आपण पण आतमध्ये आलोय. इथं रूम आहे काप केलेली. तर मातीचा ढिगाराच आहे, मला वाटतं जनावर वगैरे राहत असेल इथे. तर इथं पण सेम आहे गोवा. दोन गुहा आहेत ह्या मंदिराच्या खाली. मंदिराचं स्ट्रक्चर आहे साईडला. तर पाण्याची घळ जाते त्याच्यामध्येच आहे. तर पाणी वगैरे सगळं फुल करून घेतलंय. टॉपअप निघतो आता इथं हरिश्चंद्रगडावरून, हरिश्चंद्राच्या मंदिरापासून. तर आता डिसेंड करायला चालू करायचं. एक 3-3.5 किलोमीटरचा पॅच आहे आता, जिथून वाट खाली ॲक्च्युली चालू होते. तर आता 3.5 किलोमीटर पाठरा म्हणजे असं चढ उतार आहे. त्याच्यानंतर ना आपण मग डिसेंड करायला चालू करू. ॲक्च्युली आता हे पाठराच आहे सगळं. तर 2 डोंगर आरपार करून जायचे. वाटेवर आपल्याला कातळात कोरलेलं शिवपिंड दिसते. तर हे वरती नाग पण आहे. तर अर्ध्यापेक्षा जास्त उतरलो आपण. तर ही खेरेश्वरची वाटे खाली दिसते ती टोलारखिंड. तर अजून एवढं बाकी आहे दिसत असेल. खाली पण रेलिंग दिसत. तर आपण पोचलो आता टोलारखिंडीत. तर तुम्हाला इथं मूर्ती वगैरे दिसते. उतरलोय आपण बऱ्यापैकी. आता थोडासाच पॅच बाकी राहिलाय. तर उतरून जाईन आपण लवकर. तर इथं बोर्ड पण आहेत. आणि हे शिवपिंड दिसते ते आता नंतरनं बसवण्यात आलेले. तर अजून इथून खिरेश्वरची वाट 3.5 किलोमीटर बाकी आहे. आता आम्ही जेवढं सगळं आणलं होतं सगळं रिटर्न चालवलं आहे. प्लास्टिकच्या बॉटल्स वगैरे, त्याच्यानंतर ना रॅपर्स, बिस्किट पुढे खाऊन झालं तरी रॅपर्स बॅगेत ठेवलेत आम्ही. फक्त या पण निसर्गाची काळजी घेतोच.
गडावर पण कचरा आहे. आता तुम्हाला इथनं जाता जाता पण खूप साऱ्या बॉटल्स दिसत असतील. इथं पडलेली आहे, त्यानंतर ना तिथं पडलेली आहे. पूर्ण रस्त्यांमध्ये पाण्याच्या बाटल्या अशा फेकून दिलेल्या आहेत त्यांनी. त्यानंतर रॅपर्स भरपूर आहेत. हे बघा इथं पण बाटल्या आहेत. असं सगळ्या ठिकाणी पाहायला भेटतंय. हे बघा की आपल्यासोबत जेवढ्या बाटल्या आणल्यात त्या तुम्ही वेस्टेज जिथं मटेरियल आहे तिथंच टाका, डस्टबिनमध्ये वगैरे. गडावर तशी व्यवस्था पण आहे, डस्टबिन पण आहेत. तर असं इतरत्र कुठं पण फेकत जाऊ नका. नाही आपल्यासोबत घरी घेऊन जावा, नाहीतर खालच्या बेस विलेजला आल्यावर तिथं डस्टबिनमध्ये टाका. तर पोचलो आपण बेस विलेजला, जिथून आपण ट्रेक स्टार्ट केला तर खिरेश्वर गावात. तर हे आपली मागं गँग आहे सगळी. असा अविस्मरणीय ट्रेक. किती किलोमीटर चाललं रे बघ रे एकदा. तर पोचलो आपण, गाड्या लावल्या तिथं पुढं पे पार्किंगला. तर आता तिथं पोचू आणि निघूया आपल्या घराकडं. परवा रात्रीच्या 4 वाजेपासून बाहेर निघलो होतो. 13 किलोमीटर दाखवतो. 15-15.5 आत्ता 15 सकाळपासून. आजचं ट्रेक झालं 15.5 किलोमीटर. ज्या काल चालू केलं त्यावेळेस 16 किलोमीटर झालं. समोरचा सिंधोळा दिसतोय. काल आपण हा पण ट्रेक केला. आणि निघूया इकडून. जाताना कुठे तर मस्तपैकी जेवण करू हॉटेलला वगैरे आणि जाऊया घरी. तर पोचायला तर 12 वाजतील आता घरी. त्यात पण आम्ही कुठे स्टॉप घेत जाईन.